जेव्हा आपण ट्रेड घेतो तर ट्रेड घेण्यापूर्वी, ट्रेडमध्ये असताना आणि ट्रेडच्या नंतर ह्या तिन्ही स्टेजेसमध्ये आपल्याला काय काय इमोशन्स आपल्या मनामध्ये येऊन जातात त्याच्यावर थोडंसं बोलू. पहिलं इमोशन जे येतं ते आहे भीती. भीती ही आपल्याला ट्रेड घेण्यापूर्वी पण वाटते. ही कुठली भीती आहे? तर ही भीती आहे की ट्रेड चुकली तर काय होईल. ही कुठनं येते? ही आपल्या पास्ट एक्सपिरियन्सेसमधून येते. मी जर ट्रेडमध्ये चुकलो म्हणजे आपण लॉस करणार. आपण लॉस करणार ही भीती येण्याचं मागचं कारण आहे की आपण पास्टमध्ये लॉस केलेले आहेत. म्हणजे ही भीती ज्या लोकांनी बऱ्याच दिवसांपासून किंवा बऱ्याच ट्रेड्स घेत आहेत ह्या लोकांमध्ये ही भीती जास्त दिसते, कारण त्यांचा एक्सपिरियन्स तसा ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये पेनफुल असतो. आता ही भीती मनामध्ये कुठेतरी दडून बसलेली असते, पण जेव्हा आपण ती सिच्युएशन फेस करायला त्या ट्रेडिंगच्या प्लॅटफॉर्मवरती आपण जेव्हा येतो तेव्हा ही भीती पुन्हा येऊन आपल्यासमोर उभी राहते. दुसरी भीती असते ती म्हणजे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे कसं की ही ट्रेड मी घेतली नाही तर निघून जाईल आणि मी ह्या ट्रेडमधनं प्रॉफिट नाही कमवू शकणार. ही मिसिंग आउटची भीती आहे आणि ही भीती खूप लोकांमध्ये असते. याच्या मागचं कारण ग्रीड हे पण आहे की आपल्याला लवकर कमी वेळात जास्त पैसा कमवायचा आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या ट्रेड्स ह्या घ्यायच्याच आहेत. मग तो सेटअप थोडा आपल्या पद्धतीचा असो नसो, 19-20 असो, मला ती ट्रेड घ्यायची आहे म्हणजे मी लवकरात लवकर त्या ट्रेडमध्ये असेल तर माझी प्रॉफिट होण्याची पॉसिबिलिटी वाढते. ही फिअर ऑफ मिसिंग आउट ही दुसरी भीती आहे. ही पण भीतीच आहे, पण ह्या भीतीच्या मागे ग्रीड हे कारण आहे. पहिल्या भीतीच्या मागे पेन हे कारण होतं. आपण आधी जे लॉसेस केलेले आहेत किंवा आधीचे जे आपले अनुभव आहेत ते अनुभव आपल्याला त्या ट्रेड घेण्यापासून बाहेर ठेवतात. सो ह्या दोन भीत्या आपल्याला ट्रेड घेण्यापूर्वी असतात. ट्रेडमध्ये असतानाची कसली भीती? ट्रेडमध्ये असताना भीती आहे की व्हॉट इफ आय एम रॉंग, मी चुकीचा असेल तर काय होईल. म्हणजे अगेन देअर इट इज पेनफुल. आपण चुकीचा असलो तर काय होईल ही भीती, जी पहिली भीती होती त्याच टाईपमध्ये ही जाते. आणि जर ट्रेड आपण प्रॉफिटेबल असो, प्रॉफिटमध्ये ती गेलेली असेल तर व्हॉट इफ मार्केट पलटलं तर, म्हणजे जो मी प्रॉफिट आत्तापर्यंत कमवला आहे तो पण निघून जाईल. अगेन फिअर ऑफ गिविंग आउट द प्रॉफिट ऑर अगेन बिकमिंग इन लॉस, ही दुसरी भीती आहे. होतं काय, पहिल्या भीतीमुळे की आपण जर चुकीचे असू तर काय होईल, आपण प्रॉफिट्समधनं बाहेर लवकर पडतो किंवा लॉसमधनं आपण थांबत नाही. आणखीन दुसऱ्या भीतीमध्ये आपण प्रॉफिटमध्ये जास्त वेळ थांबू शकत नाही. सॉरी, मी काहीतरी चुकीचं बोललो. पहिल्या भीतीमुळे आपण त्या आपल्या अगेन्स्ट जर सिच्युएशन गेली किंवा प्राईस गेली तर आपण लवकर बाहेर पडतो. म्हणजे आपण त्या ट्रेडला ती योग्य ती स्पेस देऊ शकत नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स स्टॉप लॉसच्या आधीच आपण ती ट्रेड कट करतो. आणि जेव्हा आपल्याला लॉस होऊ शकेल किंवा ट्रेड माझ्या अगेन्स्ट गेली तर काय, किंवा मी जर चुकीचं ठरलो तर काय, ही जेव्हा भीती असते तेव्हा आपण प्रॉफिटमध्ये असताना लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी म्हणून ट्रेडमधनं एक्झिट करतो. म्हणजे काय, तर आपण टार्गेटसाठी थांबत नाही. एक स्टॉप लॉससाठी थांबत नाही, दुसरं टार्गेटसाठी थांबत नाही. जेव्हा टार्गेटसाठी थांबत नाही तेव्हा आपण मोस्टली चांगल्या सेटअप्सच्या चांगल्या ट्रेड्समध्ये होऊ शकत असणारा प्रॉफिट आपण गिवअप करून टाकतो. मग त्याच्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो की अरे मी यार एवढे पैसे मिळू शकले असते, माझ्या फेवरमध्ये 60 पॉईंट जाऊ शकले असते, मी 30 पॉईंटमध्येच बाहेर पडलो, मला चांगली ट्रेड होती पण मी भीतीमुळे ती मिसआउट केली. ती का आली? अगेन ग्रीड पण त्याचं एक कारण आहे की आलंय प्रॉफिट बुक करा, बाहेर पडा. दुसरं इमोशन जे ट्रेडमध्ये असताना आपल्याला त्रास देतं ते म्हणजे होप. ही होप कुठनं येते? अगेन रॉंग प्रोग्रॅमिंग. पास्टमध्ये कधीतरी मी ट्रेड्स घेताना माझ्या अगेन्स्ट गेलेली ट्रेड मी सोडल्यानंतर माझ्या फेवरमध्ये आली आहे, किंवा मी ते लॉसेस भरून काढलेत बाय
ओव्हर ट्रेडिंग किंवा बाय अदर मीन्स, की मी माझ्या ब्रेक इवन पॉईंटला किंवा एंट्री पॉईंटच्या खाली गेलेली, माझ्या अगेन्स्ट गेलेली ट्रेड नंतर माझ्या फेवरमध्ये गेलेली आहे, हा जर अनुभव माझ्या मनामध्ये रजिस्टर झालेला असेल किंवा मी ओव्हर ट्रेडिंग करून मागे असे प्रॉफिट्स जर बुक केलेले असतील किंवा लॉसेस भरून काढलेले असतील, तर हे रॉंग प्रोग्रॅमिंग माझ्या मनाचं झालेलं आहे आणि माझं मन पुन्हा तेच एक्सपेक्ट करतं की आता पण मी त्या लॉसच्या सिच्युएशनमधनं ॲटलिस्ट ब्रेक इव्हनला येईन किंवा प्रॉफिटेबल होईल. आणि हे ब्रेक इव्हनला येईन ह्या होपमध्ये मी बसतो आणि मी त्या ट्रेडमध्ये माझे आत्ताचा एक्झिस्टिंग लॉस आहे त्या सिच्युएशनला कट न करता होपफुल राहून तो फक्त लॉस वाढवत जातो. होतं काय, तुम्ही एकदा दोनदा ते लॉसेस रिकवर केलेले असतात, त्याने प्रोग्रॅमिंग तुमचं बिघडतं आणि त्या प्रोग्रॅमिंग बिघडल्यामुळे तुम्ही मोठे लॉसेस करून ठेवतात आणि हे मोर नंबर ऑफ टाईम्स होतं. सो दॅट इज मोर डेंजरस. म्हणजे लॉस वेळेत बुक न करणं, त्याच्या मागचं हे सायकोलॉजिकल कारण आहे की तुम्हाला पास्टमध्ये एक्सपिरियन्सेस आहेत की ते लॉसेस भरून निघालेत. त्यामुळे ते प्रोग्रॅमिंग मनाचं होऊ देऊ नका. आपला जर लॉस होत असेल, आपल्याला वाटतं आहे की आपली ट्रेड चुकलेली आहे, बाहेर पडा. त्याच्यानंतर फ्रेश मनाने फ्रेश विचार करून तुम्ही पाहिजे तर एक वेगळी ट्रेड घ्या, पण ह्या सिच्युएशनमध्ये ती जखम वाढू देऊ नका, तो लॉस वाढू देऊ नका, तो नंतर भरून काढणं अवघड होऊन जातं. त्यामुळे हा एक दुसरा इमोशन आहे व्हेन यू आर इन द ट्रेड. व्हेन यू आर आउट ऑफ ट्रेड म्हणजे ट्रेड आपण एक्झिट केली, प्रॉफिट लॉस, स्टॉप लॉस, व्हॉट एव्हर मे बी द रिझल्ट, त्याच्यानंतर आपले कुठले इमोशन्स आहेत. तर आपण एखादी ट्रेडमध्ये जर प्रॉफिट सोडून दिलेला असेल तर रिग्रेट, अरे यार मी बाहेर पडलो आणि प्रॉफिट अजून होऊ शकला असता, मला घाई झाली होती. आता रिग्रेट करून उपयोग नाही आहे, आता ती ट्रेड संपलेली आहे. यू शुड बी आउट ऑफ इट. शटडाऊन करा, बंद करा. दुसरं, तुम्हाला एक फिलिंग आणखीन येते का ह्याच्यावरती थोडं ऑब्झर्वेशन करा. निघालो, सुटलो, ट्रेडमधनं बाहेर पडलो, दॅट मीन्स यू आर अनकम्फर्टेबल इन द ट्रेड. ट्रेडमध्ये जर अनकम्फर्टेबल असाल तर दॅट इज अफेक्टिंग युअर इमोशन्स, दॅट इज अगेन तुमच्या मनाला कुठेतरी ते घाव घालतं. तर हे ऑब्झर्व करा. आणि जर ती सिच्युएशन अनकम्फर्टेबल होत असेल तर तुम्हाला थोडं तुमच्या स्ट्रॅटेजीवरती किंवा तुमच्या सायकोलॉजीवरती वर्क करणं भाग आहे. स्ट्रॅटेजीवर वर्क केलं तर कॉन्फिडन्स वाढेल आणि सायकोलॉजीवर वर्क केलं तर तुम्हाला त्या इमोशन्सचा एवढा बॅगेज येणार नाही, एवढा त्रास होणार नाही. त्यामुळे या दोन्ही ॲस्पेक्ट्सवरती काम करणं भाग आहे. जसं मी नेहमी सांगतो, ट्रेडिंग हे श्वास घेण्या इतकं सोपं आणि नॅचरल असलं पाहिजे. तसं होत नाही आहे तर काहीतरी चुकतं आहे आणि त्याच्यावरती काम करणं, होमवर्क करणं गरजेचं आहे. त्यामुळे ट्रेड करताना तुम्हाला कोणते इमोशन्स तुम्ही फेस केलेत, ट्रेड घेण्यापूर्वी, ट्रेडमध्ये असताना आणि ट्रेड झाल्यानंतर, ते रेकॉर्ड करा आणि त्यांचं जर्नल मेंटेन करा. ते जर्नल तुम्हाला नंतर फीडबॅक घेण्यासाठी कामी येईल.